अनय एक 10 वर्षाचा मुलगा, त्याचे आई-वडील दोघेही तो 8 वर्षाचा असताना एका कार अपघातात मरण पावतात. अनय एकुलता एक मुलगा असतो. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे काका-काकू अनयच्या घरात राहायला येतात. ते त्याच्या आईबाबाच्या घरावर शेतावर पूर्ण ताबा मिळवतात. त्याच्या काका-काकूला 2 मुले असतात. एक 10 वर्षाचा आणि एक 8 वर्षाचा असतो. काका-काकू अनयला चांगली वागणूक देत नाहीत. आई-बाबा गेल्यावर अनयला त्याच्या आईबाबांच्या वस्तूला कुणी हात लावलेला आवडत नव्हता. पण त्याच्या आईचे कपडे, सोने काकू हक्काने वापरत असे. काकाही त्याच्या बाबाच्या वस्तू वापरत. एवढेच काय, अनय एकुलता एक असल्यामुळे त्याच्या आईबाबाचा खूप लाडका असतो. त्यामुळे त्याच्याकडे खूप सारी खेळणी, कपडे असतात. ते सर्व त्याचे चुलत भावांना काका-काकू देतात. अनय रडला, चिडला की काका-काकू त्याला मारहाणही करतात. काकू अनयला घरातील कामेही करायला लावते. झाडू मारणे, फरशा पुसणे, कपडे वाळत घालणे. काकाही बाहेरची कामे सांगतात. अनयच्या आईबाबांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश दिला असतो. पण काका-काकू त्याला आईबाबांच्या मृत्यूनंतर महानगरपालिकेच्या शाळेत घालतात आणि त्यामुळे त्याच्या फीचे पैसे वाचतात. त्याला त्या शाळेतील मुलेही त्रास देतात. त्याला ह्या सर्व गोष्टीची सवय नसते. म्हणून अनय कंटाळून रडत घर सोडून वाट मिळेल तिकडे निघतो. चालता चालता खूप अंधार होतो. तो एका जंगलात पोचतो. खूप दमल्यावर एका झाडाखाली बसतो. अचानक रडता रडता त्याला दिसते की एक सावली वेगाने त्याच्या दिशेने येत आहे. अनय खूप घाबरतो, ओरडतो, पण जंगलात कुणी त्याच्या मदतीला नसते. ती सावली त्याच्यापर्यंत पोचते. तोपर्यंत त्या मागून सुंदर पंख असलेली परी येते व त्या सावलीला पकडून मारते आणि अनयला जवळ घेते. खूप अनयचा लाड करते. अनयला त्या परीजवळ खूप छान वाटते. परी अनयला म्हणते, बाळा, मला तुझ्याबद्दल सर्व माहीत आहे. तू रडू नकोस, घाबरू नकोस. अनय म्हणतो, तू कोण आहेस? बेटा, मी परी आहे आणि तुझ्या मदतीला आले. अनय म्हणतो, मग मलाही तुझ्यासोबत घेऊन चल. मला इथे कुणीच नाही. परी म्हणते, नाही बेटा, असे बोलू नकोस. मी तुला घरी सोडते. अनय म्हणतो, नको, मला नाही जायचं त्या घरात. बेटा, ते घर तुझेच आहे. तुझ्या आईबाबाने तुझ्यासाठीच घेतले आहे. अन्याय सहन करू नकोस. अन्याय करणे जसे पाप आहे तसेच तो सहन करणेही पाप आहे. तुझ्या मदतीला मीही तुझ्याबरोबर येते. तू असा तिथून पळ काढला तर तुझ्या आईबाबांना आवडणार नाही. परी अनयला घरी घेऊन येते आणि त्याच्या काका-काकूला चांगली अद्दल घडविते. अचानक काका-काकू अनयशी चांगले वागायला लागतात. त्याला परत चांगल्या शाळेत घालतात. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.